मंत्री विजय शहा यांच्या याचिकेवरती सुनावणी सुरू झाली आहे। कर्नल सोफिया कुरेशींबद्दल वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेले होते आणि त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। मंत्री विजय शहा यांनी मागितलेली माफी स्वीकारण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे। कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं विजय शहा यांनी आणि त्यानंतर त्यांनी माफी देखील मागितली होती, पण ही माफी स्वीकारण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देईल। सोमेश, नक्कीच आता सर्वोच्च न्यायालयाने मंत्री विजय शहा यांना सुनावलंय आणि त्यासोबतच त्यांनी असंही म्हटलंय की कोर्टाने असं सांगितलंय स्पष्टपणे की या संपूर्ण मध्ये जी कारवाई सुरू आहे विजय शहाच्या विरोधामध्ये ती कारवाई 3 IPS अधिकाऱ्यांच्या विशेष तपास पथकामार्फत सुरू करावी। त्यामुळे जे विजय शहा हे आपल्या अडचणींपासून स्वतःला वाचवण्यासाठी आणि स्वतःच्या अटकेपासून संरक्षण मागण्यासाठी म्हणून सर्वोच्च न्यायालयात आले होते, त्या विजय शहांना सर्वोच्च न्यायालयाने उलटी चपराक लगावली आहे। त्यांनी म्हटलंय की कोर्टाच्या म्हणण्यावरून आम्ही माफी मागितली असं तुम्ही उद्या सांगाल। आम्ही जर माफी मागितली तर त्या माफीच्या वेळेस तुम्ही अगर मगर म्हणजे कंडिशनल माफी का मागितली, बिनशर्त माफीनामा का नव्हता, जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो असे शब्द वापरून का माफी मागितली अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। त्यामुळे बोलले कायदेशीर प्रक्रियेपासून वाचण्यासाठी माफीचं नाटक करू नये असे सुनावले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।